हाय हॅलो नमस्ते. ही काप माशाचे कापसारखे दिसत आहेत ना. आमच्याकडे माशाचे तुकडे रव्यात घोळवून फ्राय करतात. तशाच प्रकारे काप दिसत आहेत. मग कसे केले ते पाहूया. बटाट्याचे काप कट केलेले, कच्चा रवा, कॉर्नफ्लोअर, तिखट, मीठ, गरम मसाला एवढेच पदार्थ लागतात. हे सर्व एकत्र केले की असा तयार होतो कापचा मसाला. प्रत्येक काप रव्यात घोळवून घ्यावे लागते. प्रथम तवा गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल घ्यावे. तेल गरम झाल्यावर ह्या रव्याच्या मसाल्यात काप घोळवून गरम तव्यावर काप भाजण्यास ठेवावे. व्यवस्थितपणे काप घोळवावेत, त्यामुळे रवा त्याला चिटकला जातो. आणि सुरुवातीला थोडीशी तेज असावी, नंतर मंद असू द्यावे. एक बाजू भाजल्यावर दुसरी बाजू परतून घ्यावी. एक बाजूचा रवा कुरकुरीत व्हावा लागतो. प्रत्येक काप परतवून घ्यावे लागते, म्हणजे अधूनमधून थोडे तेल भुरभुरावे. दुसरी बाजू परतल्यावर रवा कोरडा असतो, त्यावर थोडे तेल भुरभरून दुसरी बाजू चांगली भाजून घ्यावी. हे काप भाजायला साधारण 20 ते 25 मिनिटे लागतात. कापवरील रवा कॉर्नफ्लोअर घातल्याने कुरकुरीत होतो. कॉर्नफ्लोअर तरी अवश्य घालावे, त्यामुळे कुरकुरीतपणा जास्त वाढतो. हे काप खाण्यास चटपटीत, कुरकुरीत, मध्ये सॉफ्ट असे तोंडाची चव वाढवणारे आहे. मस्त असे काप करून बघा. धन्यवाद.